देशमुख हत्या प्रकरणातील 8 आरोपींवर मकोका लावण्यात आलेला आहे। सुदर्शन गुले, सुधीर सांगळे, विष्णू साठेसह 8 आरोपींवर मकोका लावण्यात आलाय। बीड हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड अजून आरोपी नाही, त्यामुळे कराडवर मकोका नाहीये। अंडरवर्ल्डचं कंबरड मोडण्यासाठी मकोका कायदा आणला गेला होता। या 8 आरोपींवर मकोका लावण्यात आलेला आहे। सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू साठे, प्रतीक घुले, जयराम साठे, सिद्धार्थ सोनवणे, महेश केदार अशी त्यांची नावं आहेत। या आरोपींवर मकोका लावण्यात आलेला आहे। कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे, मात्र त्याच्यावर मकोका लावण्यात आलेला आहे। संघटित गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी टाडाच्या धर्तीवर 1999 मध्ये मकोका कायदा बनला। परवानगीचा अर्ज मकोका कायदा कलम 23(1) नुसार पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे पाठवला जातो। अर्जासोबत आरोपीचे किंवा गुन्हेगारी टोळीच्या मागच्या 10 वर्षांच्या गुन्ह्यांचे तपशील दिले जातात। अहवालाचा अभ्यास करून मकोका लावल्यास पोलीस महानिरीक्षकांकडून मंजुरी येते, तर सदर परवानगी मिळाल्यानंतरच मोक्कांतर्गत कारवाई केली जाते। मकोका लागल्यानंतर काय शिक्षा मिळते तेही पाहूया। मकोका लागल्यास आरोपीला अटकपूर्व जामीन मिळवता येत नाही। जेवढी शिक्षा असेल तीच शिक्षा मकोकाच्या कलम 3(1) नुसार देता येते। शिक्षा किमान 5 वर्ष ते जन्मठेपेपर्यंत असते, तर किमान दंड 5 लाखांपर्यंत असतो। दोषींची मालमत्ता जप्त करण्याची सुद्धा यामध्ये तरतूद आहे। आता कोणत्या गुन्ह्यात मकोकाची कारवाई होते तेही पाहूया। हप्ता वसुली, खंडणीसाठी अपहार, सुपारी देणे, खून, अंमली पदार्थांची तस्करी या गुन्ह्यांमध्ये मकोकाची कारवाई होते। मकोका लावण्यासाठी गुन्हेगारांची 2 किंवा अधिक लोकांची टोळी असावी लागते। टोळीतील एकट्या गुन्हेगारानं किंवा टोळीतील अनेकांनी गुन्हा केलेला असावा लागतो। आरोपींपैकी एकावर 10 वर्षात 2 गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र सादर असणं सुद्धा बंधनकारक असतं। पोलिसांना आरोपपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची मुदत मिळते, तर गुन्हेगाराला लवकर जामीन नसल्यामुळे अनेक गुंड वर्षानुवर्ष तुरुंगात राहतात। संघटित गुन्हेगारीला नियंत्रित करण्यासाठी तत्कालीन महाराष्ट्र सरकारने 1999 मध्ये मकोका कायदा हा आणला होता आणि या कायद्याअंतर्गत कारवाई करण्याकरता आरोपींची एक टोळी असावी लागते। कलम 23 अंतर्गत पोलिसांना एक प्रायर अप्रूव्हल पूर्व परवानगी घ्यावी लागते। ही पूर्व परवानगी घेतल्यानंतर पोलिसांना त्या संपूर्ण टोळीच्या सदस्यांचं एक कुंडली काढावी लागते की गेले 10 वर्षात यांनी कशा स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत। पोलिसांना 180 दिवस मिळत असतात ह्या संपूर्ण प्रकरणात तपास पूर्ण करून दोषारोप पत्र दाखल करण्यासाठी। ज्या ज्या लोकांनी या आरोपींना सहकार्य केलं असेल त्यांच्या विरुद्ध देखील कारवाई करता येते। अशा स्वरूपाचे संपूर्ण तरतुदी या कायद्याअंतर्गत आहेत।